सो गाईज बऱ्याच लेडींचा प्रॉब्लेम हा असतो की अंगावरून पांढरं जाते, पण मी कुणाला बोलू आणि हे नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे. सो तुम्हाला एक सांगते गोष्ट की नॉर्मल आपल्या बॉडीचा जो व्हाईट डिस्चार्ज असतो, म्हणजे तो की अगदी नॉर्मल होतोय आणि त्याचं एवढं इरिटेशन नाही आहे, तिथं खाज नाही आहे, तो कसलाही वास नाही आहे तिथं. आणि ते जर अंगावरून पांढरं जाते, खूप जास्त दिवस नाही आणि एकदम कमी प्रमाणात जाते. सो आपलं काय होतं, आपलं जे म्हणजे पिशवीचं तोंड आहे ते नॅचरलीच त्याला क्लीन होत राहतं. तिथं जे जंतू असतात त्यांना ते बाहेर फेकत राहतं आणि ते फेकल्यानंतर फॉर एक्झाम्पल आपल्या नाकाला कसा शेंबूड येतो, ते नॉर्मल आहे. का नॉर्मल आहे? कारण आपल्या नाकामधून जे श्वसनामधून बॅक्टेरियाज, जंतू, डस्ट, धूळ जे आतमध्ये जाते ते क्लीन करते. ते अडून राहतात तिथले केस आणि ते जे सिक्रेशन आहे त्याच्यामुळे त्रास होत नाही. परत आतमध्ये इन्फेक्शन जात नाही. सो आपल्या प्रायव्हेट पार्टचं म्हणजे आपल्या गर्भाशयाच्या पिशवीचं पण सेम तेच मेकॅनिझम आहे. तेव्हा तो व्हाईट डिस्चार्ज जो असतो ना, तो नॉर्मल असतो. सो असं काही समजू नका की सगळाच व्हाईट डिस्चार्ज हा काहीतरी कॅन्सरचा असू शकतो किंवा मला काहीतरी झालं आहे. हा डोक्यातून विषय काढून टाका. जर तो नॉर्मल असेल आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा स्मेल येत नसेल, पिवळसर कलर नसेल, त्याचा लाल कलर नसेल ना, अगदी स्टिकी व्हाईट क्रिस्टल असेल ना, तर तो अगदी नॉर्मल आहे.